नमस्कार बालमित्रांनो, सुट्टी लागली आहे ना तुम्हाला. मग आता काय, आता तर तुम्ही मस्त सगळे छान खेळणारे, मस्त मस्त खाणारे, पण त्याचबरोबर तुम्हाला आम्ही एक खजिना घेऊन आलोय. तो कसला बरं सांगू का? हां, गोष्टींचा. पण नुसत्या गोष्टी तुम्हाला आम्ही सांगणार नाही आहे बरं का, तर त्या दाखवणार पण आहे. तर आपण आता या ज्या ग्रुपची, चिमणी पाखरं ग्रुपची सुरुवात करणार आहोत ती गणपतीच्या गोष्टीने करणार आहोत. कारण कुठल्याही कार्यक्रमाची किंवा कुठल्याही शुभप्रसंगी आपण काय करतो, तर पहिले गणपती बाप्पाला प्रार्थना करतो. म्हणून आपण आता बाप्पाची एक गोष्ट बघणार आहोत. तयार आहात का सगळे? चला तर मग. आणि आता ही स्टोरी कोण दाखवणार आहे बरं? तर आपल्या टीचर्स. बघा हां, आता कोण कोण आहे इथे या गोष्टीमध्ये. शंकर भगवान दिसत आहेत का? हां, शंकर भगवान आहेत. त्यानंतर पार्वती देवी आहे, कार्तिकेय दादा आहे आणि गणपती बाप्पा सुद्धा आहे. मग आता गणपती बाप्पाचीच गोष्ट आहे ना. बघा हां, आता काय होतं, एकदा की नाही गणपती बाप्पा आणि त्याचा जो दादा आहे की नाही, त्याचं नाव काय होतं? कार्तिकेय दादा. ते दोघं कैलास पर्वतावर खेळत असतात. तर खेळता खेळता काय होतं माहिती आहे? गणपती बाप्पा म्हणतो, आज की नाही आपण हा जो खेळ खेळला की नाही, तो मी जिंकलोय बरं का दादा. पण कार्तिकेय दादा पण काही गप्प बसत नाही. तो म्हणतो, नाही नाही, मीच जिंकलो आहे आजच्या खेळामध्ये. मग दोघं असे करून खूप फायटिंग करायला लागतात आणि म्हणतात, नाही नाही, मीच जिंकलो. मग कार्तिकेय दादा थोडासा समंजस असतो. तो म्हणतो की बरं ठीक आहे, तुला असं वाटतंय ना तू जिंकलंय, मग आपण चल आईबाबांनाच विचारूया कोण जिंकलंय. मग आईबाबांकडे येतात ते दोघं जण. हां, आणि मग शंकर भगवान म्हणतात, काय झालं रे, तुम्ही का बरं भांडताय? हां, मग पार्वती आई म्हणते, असं भांडू नका रे, थांबा, काय झालं नीट सांगा बरं. मग गणपती बाप्पा म्हणतो, अगं आई, आज आम्ही एक खेळ खेळत होतो आणि त्या खेळामध्ये कोण जिंकलंय ते आम्हाला कळतच नाहीये. गणपती बाप्पांना वाटतं की मीच जिंकलोय आणि कार्तिकेय दादाला वाटतं मीच जिंकलोय. मग आता तुम्हीच सांगा कोण जिंकलंय. शंकर भगवान म्हणतात, बरं शांत व्हा बरं दोघं पण, थांबा, आता मी सांगतो, ऐका नीट. अरे, तुम्ही जेव्हा जो खेळ खेळत होता की नाही तिकडे, तर आम्ही होतो का तिथे बघायला? नाही. मग त्यामुळे आम्हाला कसं समजणार नक्की कोण खेळ जिंकलाय? पण आपण आता याच्यावर थांबूयात आणि आता एक गंमत सांगतो बरं का मी तुम्हाला. आता आम्हीच तुम्हाला एक खेळ देणार आहे. खेळणार का तुम्ही दोघं पण? तयार आहात? हां, चला. मग गणपती बाप्पा म्हणतो, हो मला तर खूप आनंद झालाय. आणि कार्तिकेय दादा म्हणतो, हो मी पण तयार आहे. बर, मग आता तो खेळ काय आहे तो मी सांगतो. हे बघा, आपली जी पृथ्वी आहे की नाही, त्या पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालून यायची. आणि जो आधी प्रदक्षिणा घालून आमच्या समोर जो उभा राहील पहिल्यांदा, जिंकला. आजची स्पर्धा तो जिंकला. तयार आहात का तुम्ही दोघं पण? बर, मग आता चला बरं, आपल्या फेरीला सुरुवात करा. गणपती बाप्पा तिथेच उभे राहतात आणि कार्तिकेय दादा तयार होतो. कार्तिकेय दादा काय करतो माहिती का? त्याचा बघा बरं तिथे त्याचा वाहन काय माहिती का? गाडी कोणती आहे त्याची? जशी गाडी असते ना तुमच्याकडे, तसा त्याचा मोर वाहन आहे. आणि बाप्पाचं कोण वाहन आहे सांगा बरं? तर उंदीर मामा.
आता कार्तिकेय दादा काय करतोय बघा बरं. दिसते का पृथ्वी सगळ्यांना? हा, त्या पृथ्वीभोवती प्रदक्षिणा मारायला त्याने सुरुवात केली आहे बरं का. आणि पृथ्वी खूप मोठी असते आणि त्याच्या भोवती प्रदक्षिणा खूप मोठी त्याला मारावी लागणार आहे. तो मोरावर बसून ती प्रदक्षिणा मारायला सुरुवात केली आहे त्याने. आता गणपती बाप्पा मात्र इथेच उभा राहिलेला आहे बरं का. शंकर भगवानला वाटतं, पार्वती देवीला पण वाटतं मनात, अरे हे काय चाललंय, गणपती बाप्पा तर इथेच उभा राहिलाय, असं का करतोय तो. मग तो ना डोक्यात काहीतरी विचार करत असतो. मग तो काय म्हणतो, अरे हां, ही जी पृथ्वी आहे, पृथ्वी म्हणजेच काय तर माता, आपली देवी. आणि जशी पार्वती आई आहे आपली माता देवी, तसंच पृथ्वी पण आपल्याला तेवढीच सन्माननीय आहे आणि आपली आईबाबा सुद्धा आपल्याला आदरणीय सन्माननीय आहेत. तर मग आपण जर समजा त्यांच्या भोवतीच प्रदक्षिणा मारली तर ती पृथ्वीभोवती मारल्याप्रमाणेच होईल की नाही. तर आपण तसंच करूया. मग ते काय करतात, दोघांना नमस्कार करतात वाकून आणि त्यांच्या भोवती प्रदक्षिणा मारतात. बघा, 3 प्रदक्षिणा ते घालतात. तोवर दोघांना पण आईबाबांना समजत नाहीये याचं नेमकं काय चाललेलं आहे. आणि परत एकदा नमस्कार करतात आणि तिथेच उभे राहतात. पण ते दोघं ना आईबाबा असा विचार करतायत की ठीक आहे, बघूया काय त्याच्या मनात आहे. मग आता तिकडनं कार्तिकेय दादा येतो बरं का, पूर्ण प्रदक्षिणा घालून येतो बरं का तू. आणि मग की नाही तो आईबाबांसमोर येऊन उभा राहतो आणि नमस्कार करतो आणि आईबाबांना म्हणतो की मी माझी प्रदक्षिणा पूर्ण केली आहे आईबाबा. मग ते दोघं म्हणतात, ते खूप आनंदी होतात. ते म्हणतात, अरे वा बाळा, तू छान प्रदक्षिणा पूर्ण केलीस. आता आजच्या स्पर्धेत कोण जिंकला आहे सांगू का मी? हां, तर गणपती बाप्पा म्हणतो, थांबा आई बाबा, तुम्ही कुठलाही निर्णय घेण्याच्या आधी माझं थोडंसं ऐका. मग गणपती बाप्पा त्यांना म्हणतात, आई बाबा, पृथ्वी देवी जी असते, पृथ्वी ही देवीच आहे आणि ती माता समान आहे. जशी पार्वती आई, जसे तुम्ही मला भगवान आहात, तसंच आदरणीय आणि सन्माननीय अशीच पृथ्वीसुद्धा माझ्यासाठी आहे. तर म्हणून मी माझी प्रदक्षिणा तुमच्या भोवती मारली, ते आणि तुम्ही मला तेवढेच सन्माननीय आहे. तर माझं बरोबर आहे का चुकीचं आहे? मग ते दोघं जण खूप खुश होतात, आनंदी होतात आणि त्यांना खूप गणपती बाप्पाबद्दल खूप त्यांना भरून येतं की एवढा सन्मान आणि आदरणीय असा आपल्याला त्याने आदर दिलेला आहे, म्हणून त्यांना खूप आनंद होतो. त्याने वेगळा विचार केला स्पर्धेसाठी, म्हणून ते खुश होतात. आणि मग ते विचार करून सांगतात की कार्तिकेय दादा, तू पण छान फेरी मारून आलास, तू सुद्धा खरंच छान काम केलंस. पण आजच्या स्पर्धेचा जो जिंकलेला आहे तो कोण आहे तर गणपती बाप्पा. कारण गणपती बाप्पाने काय केलं, त्याने अगदीच म्हणजे सगळेच जण जे करतात की शक्ती वापरतात तसं त्याने केलं नाही. तर त्याने थोडासा वेगळा विचार केला, त्याने युक्ती वापरली. आणि शिवाय आईबाबांना सुद्धा पृथ्वी देवीप्रमाणे सन्माननीय हा त्याचा विचार ऐकून आम्हाला खूप आनंद वाटतोय. त्यामुळे आजच्या स्पर्धेचा जो जिंकलेला आहे तो गणपती बाप्पा आहे. मग गणपती बाप्पा खूप खुश होतो. चला, तर मग आवडली का तुम्हाला गोष्ट आणि समजली का? बरं, या गोष्टीतनं काय शिकणार आहात तुम्ही? गणपती बाप्पा ही बुद्धीची देवता का असते, का म्हणतात तिला सगळेजण? तर तिने इथे युक्ती वापरलेली आहे, म्हणून तिला बुद्धीची देवता असे पण म्हणतात. आणि त्याचबरोबर त्याने आईबाबांना किती सन्मानाने आणि आदरणीय वागवायचे असते ते पण आपल्याला यात शिकवले. म्हणून तुम्ही यापुढे काय करायचं आहे तर गणपती बाप्पासारखं आपल्या आईबाबांना सन्मान द्यायचा आहे, आदरणीय वागायचं आहे, त्यांचं सगळं ऐकायचं आहे. आणि कार्तिकेय दादाने सुद्धा त्याची स्पर्धा पूर्ण केली आणि चांगला त्याच्यातनं पॉझिटिव्ह घेतलं, हे पण त्याच्याकडनं घेण्यासारखं आहे. हां, चला, बाय बाय.